बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। काल अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामध्ये इरफान शेख या 22 वर्षीय क्यू मेंबरचा अत्यंत दुर्दैवी अंत झालाय। इरफान पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये राहिला होता। या बातम्यांसह आपल्याला वेगवान आढावा सध्या घ्यायचा आहे। इरफान 2 वर्षांपासून एअर इंडियामध्ये कामाला लागला होता। भाजप आमदार महेश बालदींनी अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मैथिलीचे बाबा मोरेश्वर पाटलांना मुलीच्या अपघाताचा जबरदस्त धक्का। दोन वर्षांपूर्वीच मैथिली एअर होस्टेस म्हणून कार्यरत झाली होती, तर 2 महिन्यांपासून मैथिली आंतरराष्ट्रीय विमानात रुजू झाली होती। तिच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा। अहमदाबाद विमान अपघातात महाराष्ट्रातील श्रद्धा धवन हिचा देखील मृत्यू। श्रद्धा एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होत्या। मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा। विमान अपघातामध्ये रोशनी सोनघरेंचा मृत्यू। रोशनी अपघातग्रस्त विमानामध्ये फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होती। अहमदाबाद विमान अपघातात मुंबईकर कॅप्टन सुमित सभरवाल यांचा मृत्यू। आमदार दिलीप लांडेंनी सभरवाल यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। सभरवाल यांच्या मृत्यूमुळे पवईतही शोककळा। मूळचे मुंबईकर असलेल्या अली कुटुंबाचाही अहमदाबाद विमान अपघातामध्ये अंत। जावेद अलींचं कुटुंब लंडनमध्ये स्थायिक होतं। आईच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी ते मुंबईला आले होते। कुटुंबातील 4 आणि 8 वर्षांच्या मुलांचाही मृत्यू। विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या घरी मित्रपरिवारांची गर्दी। मृत्यूची माहिती मिळताच मित्रपरिवारावर शोककळा। दुपारी त्याचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं आणि त्यानंतर काहीच संवाद झाला नाही। अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात अपर्णा महाडिक या मराठी क्रू मेंबर, त्या खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक। सुट्टीच्या दिवशी भारतात फिरायला आलेल्या जोडप्याचाही अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू। ब्रिटिश जोडपं लंडनमध्ये राहत होतं। सांगोला तालुक्यातील हातीदुशा पवार दाम्पत्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू। गुजरातमध्ये स्थायिक असलेलं पवार दाम्पत्य गावच्या यात्रेसाठी दरवर्षी यायचं। रात्रीच त्यांनी फोनवर औषधांची विचारपूस केली। बंधू भाऊसाहेब पवार यांची भावनिक प्रतिक्रिया। मूळची नागपूरमधील रहिवासी यशा कामदारचा 2 महिन्याच्या मुलासह विमान दुर्घटनेत मृत्यू, तर सासू रक्षा मोढा यांचाही मृत्यू। लंडनमध्ये एका शोकसभेला जाण्यासाठी ते अहमदाबादवरून निघाले होते। अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल बाहेर चहाची टपरी लावणाऱ्या 15 वर्षीय आकाश पाटणीचा विमान दुर्घटनेत मृत्यू। विमानाचे काही तुकडे टपरीवर पडून उडालेल्या आगीच्या भडक्यात या मुलाचा होरपळून मृत्यू झाला। विमान अपघातामध्ये राजस्थानच्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। डॉक्टर कोमी व्यास आणि डॉक्टर प्रदीप जोशींसह मुलांचा मृत्यू। अपघातानंतर प्रवास सुरू होताना काढलेला शेवटचा सेल्फी व्हायरल झालाय। अहमदाबाद इथं घडलेल्या विमान अपघातात उदयपूरच्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या बहीण भावाचा मृत्यू। दोघंही बहीण भाऊ महिनाभराच्या सुट्टीवरती लंडनला फिरायला निघाले होते। शुभ आणि शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं। गुजरातमधल्या विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या थोडक्यात बचावली। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती 2य वर्षाला शिकतेय। 5व्या मजल्यावरून धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट गुंडाळून तिनं स्वतःचा जीव वाचवला। 10 मिनिटं उशीर झाल्यानं फ्लाईट चुकलन। भरूचमध्ये राहणाऱ्या भूमी चौहान यांचा जीव वाचला। भूमी चौहान या लंडनला जात होत्या, मात्र वाहतूक कोंडीमुळे पोहोचायला उशीर झाल्याची भूमी चौहान यांची माहिती। विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेला क्लाइव्ह कुंदर अभिनेता विक्रांत मेसीचा चुलत भाऊ नसून त्याचा फॅमिली फ्रेंड आहे। विक्रांतची इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती। अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स सापडला। फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरही सापडल्याची माहिती। अपघात कसा झाला याचा उलगडा होणार। पंतप्रधान मोदींनी विमान अपघातात जखमी झालेल्यांची भेट घेतली। जखमींशी मोदींनी संवाद साधला। पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनास्थळाची पाहणी, अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाचा आढावा घेतला। पंतप्रधान मोदींनी विमान अपघातातून वाचलेल्या रमेश विश्वास यांची भेट घेतली। विश्वास यांच्याशी बातचीत करून तब्येतीची विचारपूसही केली। अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींची बैठक। बैठकीमध्ये विमान अपघातावर चर्चा। अनेक अधिकारी आणि मंत्र्यांची या बैठकीला उपस्थिती होती। इमर्जन्सी गेटच्या बाजूला बसल्यानं जीव वाचवता आला। विमान अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वास यांची माहिती।
अहमदाबाद विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार असून यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती स्थापन. नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची घोषणा. डीजीसीए आणि एअर इंडियाची टीम घटनास्थळी दाखल. पुढचा तपास सध्या सुरू आहे. अहमदाबादच्या मेघानीनगरमधील विमान दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू. विमानातील 241 आणि विमान ज्या हॉस्टेलवर कोसळलं त्या मेसमधील 24 डॉक्टर्सचा मृत्यू. विमान अपघातातील मृत प्रवाशांचं शवविच्छेदन सुरू. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांचे डीएनए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जातात. विमान अपघातातील आतापर्यंत 192 नातेवाईकांच्या डीएनए टेस्ट पूर्ण. डीएनए मॅचसाठी 72 तास लागणार. काहींचे नातेवाईक हे देशाबाहेर असल्यानं अजूनही काही जणांच्या डीएनए टेस्ट करणं बाकी आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 5 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. दुर्घटनेतले मृतदेह हे ओळखण्यापलीकडचे असल्यानं मृतांच्या कुटुंबियांसोबत डीएनए जुळवून ओळख पटवली जाते. अहमदाबादमधील विमान अपघातात जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना पोलिसांकडून मदत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांकडून अल्पोपहाराचं वाटप. एअर इंडियाकडून 4 शहरांमध्ये मदत केंद्र स्थापन. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या मदतीसाठी अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, गॅटविक विमानतळावर मदत केंद्र. कुटुंबीय आणि नातेवाईकांना अहमदाबादमध्ये पोहोचण्यासाठी सेवा उपलब्ध. एअर इंडियाचं मुंबईहून लंडनला जाणारं विमान माघारी बोलवलं. पहाटे 5:21 निघालं होतं विमान. फ्लाईट रडारनुसार AIC 129 हे विमान माघारी बोलवलंय. गुजरातचे मंत्री जगदीश विश्वकर्मांकडून जखमींची विचारपूस. अहमदाबादमधील सिव्हिल रुग्णालयामध्ये जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत. एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानींचं निधन. लंडनमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी रुपानी निघाले होते. माजी मुख्यमंत्री विजय रुपानींचा लकी नंबर 1206 हा त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला, अनलकी ठरला. 1206 अंक लकी असल्याची रुपानींची आयुष्यभर भावना होती. रुपानींच्या कार आणि स्कूटरला सुद्धा 1206 नंबर होता आणि दुर्दैवानं रुपानींचा 2025च्या जून महिन्यात 12 तारखेला विमान दुर्घटनेत म्हणजेच 1206 या तारखेला मृत्यू झाला. विमान अपघातामध्ये मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे गुजरात संयोजक बदरुद्दीन हलानी यांचाही मृत्यू. अपघातामुळे देशभरात शोककळा. विमान अपघातानंतरचा पहिला व्हिडिओ समोर. विमान कोसळल्यानंतर काही क्षणात लोक पळून जातानाचा व्हिडिओमध्ये दिसतंय. स्थानिकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. Happily calm. We are at the airport, just boarding. Goodbye, India. अपघातापूर्वीचा 2 ब्रिटिश नागरिकांचा अहमदाबाद विमानतळावरचा व्हिडिओ समोर. गुड बाय इंडिया म्हणत बनवलेलं रीलही समोर. एअर इंडिया विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा. टाटा समूह एअर इंडिया विमान अपघातातील जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार. टाटा समूहाकडून घोषणा. विमान कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामातही मदत करण्याचं टाटा समूहाचं आश्वासन. टाटा समूहाचे प्रमुख N. चंद्रशेखरन यांची माहिती.